पाकिस्तानला इशारा देताना अटल बिहारी वाजपेयी एकदा एका कवितेमध्ये म्हणाले होते की इसे मिटाने की कोशिश करने वालों सुन लो, चिंगारी का खेल बुरा होता है. इसे मिटाने की कोशिश करने वालों सुन लो, चिंगारी का खेल बुरा होता है और दूसरों के घर में आग लगाने का सपना अपने ही घर में खरा होता है. या गोष्टी पाकिस्तानला तंतोतंत लागू होतात, कारण तशा घटनाच पाकिस्तानमध्ये सध्या घडत आहेत. झालं असं की डोनाल्ड ट्रम्प यांची अजून जवळजवळ 3 वर्ष प्रेसिडेन्सी बाकी आहे. म्हणजे ते जवळजवळ 2029 पर्यंत अमेरिकेचे प्रेसिडेंट असणार आहेत आणि त्यांनी आत्तापासूनच अब्राहम अकॉर्ड पुश करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी परवाच्या एका कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगितलं की सगळ्या मुस्लिम राष्ट्रांनी जे अमेरिकेचे मित्र आहेत त्यांनी अब्राहम अकॉर्डला मान्यता द्यायला पाहिजे, इस्रायलला मान्यता द्यायला पाहिजे आणि मॅन्डेटरी हा शब्द त्यांनी त्यावेळेला वापरलेला होता. आता याबद्दल पाकिस्तानमधून रिॲक्शन यायला लागल्यात. पाकिस्ताननं जे साप आतापर्यंत पाळले होते की जे भारताला कधीतरी चावतील, त्याच सापांच्या पैकी एक असलेला लष्कर ए तोयबाचा म्होरक्या सैफुल्ला कसुरी यानं पाकिस्तानलाच धमकी दिलेली आहे. फक्त पाकिस्तानला नाही, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना आणि आजूबाजूच्या सगळ्याच मुस्लिम राष्ट्रांना धमकी दिलेली आहे की जर इस्रायलला कुणीही मान्यता द्यायचा विचार केला तर त्याला नष्ट केलं जाईल, संपवलं जाईल वगैरे वगैरे. मग नेमकं हे पाकिस्तानमध्ये असं का चाललंय? इस्रायलला मान्यता देण्यावरून एवढा मोठा प्रॉब्लेम काय आहे आणि काय काय घडतंय सध्या पाकिस्तानमध्ये ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. तर झालंय असं की पाकिस्तानमध्ये ईदच्या दिवशी एक सभा होती. पाकिस्तानमधल्या पंजाब प्रांतामध्ये ही सभा होती आणि तिथल्या सभेला लष्कर ए तोयबा या संघटनेचा जो म्होरक्या आहे, डेप्युटी चीफ आहे सैफुल्ला कसुरी, हा या सभेला आला होता. आता तुम्हाला माहिती आहे की लष्कर ए तोयबा या संघटनेचा जो प्रमुख आहे तो आहे हाफिज सईद. पण हाफिज सईद हा अंडरग्राऊंड असतो, म्हणजे तो डायरेक्टली कधीही जास्त सहसा समोर येत नाही. पण त्याच्या ऐवजी त्याचं काम हा सैफुल्ला कसुरी करत असतो. जो काही मेसेज द्यायचा आहे, जो काही इशारा द्यायचा आहे, जे काही प्रेसला ब्रीफिंग द्यायचं आहे, सगळं सैफुल्ला कसुरी देतो. आणि या कसुरीनं यावेळेला एक धमकी दिली आणि त्यावेळी त्यानं सांगितलं की इस्रायलला मान्यता देण्याची चर्चा देखील जे लोक करतील त्या सगळ्यांना संपवलं जाईल. तो म्हणाला की सर्व देश जे जे इस्रायलला पाठिंबा देतील ते सगळे नष्ट होतील, एक्सटिंक्ट होतील, ते जगाच्या नकाशावर देखील राहणार नाहीत. यामध्ये त्यानं असा शब्द वापरला, मग तो राजा असो, पंतप्रधान असो किंवा आणखी काहीही असो, बादशाह असो, या सगळ्यांना त्यानं इशारा दिला. यातून त्यानं पंतप्रधानांचा उल्लेख करून त्यानं एक प्रकारे शहबाज शरीफ, असीम मुनीरला धमकी दिली. तर राजा किंवा बादशाहचा उल्लेख करून त्यानं MBSला म्हणजे सौदी अरेबियाला धमकी दिली. त्यानं थोडक्यात सांगायचा हे प्रयत्न केला की मुस्लिम जगतामध्ये कुठलाही मुस्लिम राष्ट्र हे इस्रायलला कधीही मान्यता देणार नाही, कारण इस्रायल हे पाकिस्तानच्या दृष्टीने एक दहशतवादी राष्ट्र आहे असं पाकिस्तानला वाटतं. आणि त्यामुळं त्यानं सांगितलं की कुणीही इस्रायलला पाठिंबा देता कामा नये. इस्रायल आतापर्यंत 4000 किलोमीटर आमच्यापासून लांब होता, आता फक्त 400 किलोमीटरवर आहे. त्यामुळे आम्ही इस्रायलमध्ये पोहोचू शकतो. आता हा सगळा बाजार गप्पा असल्या तरी प्रत्यक्षात पाकिस्तानमधल्या ह्या दहशतवाद्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स तेवढा जास्त असतो की ते अशा प्रकारच्या धमक्या देत असतात. पण याचा इस्रायलला डायरेक्ट जरी फरक पडत नसला तरी पाकिस्तानच्या नेतृत्वाला मात्र याचा चांगलाच फरक पडतो, कारण पाकिस्तानच्या नेतृत्वाला यांनी आतापर्यंत चांगला सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे तर आसिम मुनीर सारखे जिहादी लोक हे सत्तेमध्ये बसलेले आहेत. याच्यामध्ये हा म्हणाला होता की पाकिस्तान हा सगळ्या मुस्लिम जगताचा डिफेन्स लीडर आहे आणि सौदी अरेबिया हा सगळ्या मुस्लिम जगताचा स्पिरिच्युअल लीडर आहे. दोघांची परिस्थिती काय आहे ते मी पुढे सांगतो, पण मुद्दा असा आहे की याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे अब्राहम अकॉर्ड. मागच्या 2-4 दिवसापूर्वी सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्या अरब जगतातल्या देशांच्या बरोबर एक टेलिफोन कॉन्फरन्स केला होता. त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इस्रायल बरोबर सगळ्यांनी आपले जे संबंध आहेत ते सुधारावेत, इस्रायल बरोबर व्यापार सुरू करावा, सर्व प्रकारचे संबंध व्यवस्थित करावे. पण यातल्या कित्येक राष्ट्रांनी इस्रायलला देश म्हणूनच मान्यता दिलेली नाही. त्यामुळे अब्राहम अकॉर्ड हा एक करार हे डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबर 2020 मध्ये आणलेला, पण त्यानंतर ते प्रेसिडेंटच जास्त दिवस राहिले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रेसिडेन्सी गेली आणि अब्राहम अकॉर्ड बारगळला. पण त्यावेळी देखील 4 देशांनी अब्राहम अकॉर्डवरती सह्या केलेल्या होत्या. त्यापैकी UAE, सुदान, मोरोक्को आणि बहरीन असे 4 देश होते ज्यांनी इस्रायलला मान्यता दिली होती. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्ट आहे की उरलेल्या सगळ्याच मुस्लिम राष्ट्रांनी जे जे अमेरिकेचे मित्र म्हणवतात त्या सगळ्यांनी आता इस्रायलला मान्यता द्यायला पाहिजे, कारण इराण बरोबर डील फायनल झालेली आहे. आता या जगातामध्ये काहीही वाईट असं शिल्लक राहिलेलं नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांना वाटतं आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे की एकदा इस्रायलला मान्यता या सगळ्यांनी दिली की अरब जगतामध्ये कोणतंही भांडणच शिल्लक राहणार नाही आणि त्यासाठीच हा सगळा प्रॉब्लेम होतोय. पण प्रत्यक्षात सैफुल्ला कसुरी जे म्हणतोय की पाकिस्तान हा डिफेन्स लीडर आहे, हा डिफेन्स लीडर $10,000 पर डे जर मिळत असतील एका सैनिकामागं तर आपलं सैनिक हे पॅलेस्टाईनमध्ये पाठवायला तयार होता, जी इस्रायलकडे आहे असणारी भूमी आहे आणि जी इस्रायलसाठी भाडेतत्वावर काम करण्यासाठी
पाकिस्तान तयार होतं. आणि दुसरा जो स्पिरिच्युअल लीडर म्हटला जातो सौदी अरेबिया, तो सौदी अरेबिया, तर सौदी अरेबियाच्या दृष्टीने इराण हा मोठा शत्रू आहे. इस्रायलला त्यांचा आतून पाठिंबाच आहे, हे अनेक वेळा उघड झाले. आता या मुद्द्यावर पाकिस्तानचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ख्वाजा आसिफ, जे अनेक वेळा काहीतरी स्टेटमेंट देत असतात, त्यांनी सांगितलं की आम्ही अशा प्रकारे मान्यता इस्रायलला द्यायचा सवालच पैदा होत नाही. ते म्हणाले की आमची जर विचारधारा बघितली जी अनेक वर्षांपासून आहे, त्या विचारधारेप्रमाणे इस्रायलला आम्ही कधीही मान्यता देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी सांगितलं की मोहम्मद अली जिना यांच्या काळापासूनच आम्ही इस्रायलच्या विरोधात आहोत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की जेव्हा इस्रायलचा प्रस्ताव हा संयुक्त राष्ट्रामध्ये आलेला होता 1947 साली, या चोरानं भारताकडून पाकिस्तान काढून घेतला, पण इस्रायलला मात्र मान्यता दिली नाही. म्हणजे एक प्रकारची कशी चोराच्या उलट्या बॉम्ब असतात तसा प्रकार झाला. पण इस्रायलला मान्यता देणार नाही म्हणून सांगितलं, पण याच्या मान्यता देणार न देण्यानं काहीच फरक पडत नाही. आज इस्रायल हा जगातला एक सगळ्यात पॉवरफुल देश आहे आणि या सगळ्यांची तो जिरवतोय, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मुद्दा असा आहे की मग पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखांना आसिम मुनीरला, शहबाज शरीफला हा सैफुल्ला धमकी का देतोय? कारण सैफुल्लाचे आतापर्यंत या सगळ्या नेत्यांनी लाड केलेत. सैफुल्लाला प्रचंड सिक्युरिटी आहे, त्यामुळे अननोन गनमॅन त्याच्यापर्यंत सहजपणे पोहोचत नाही आणि त्याच्या भोवतीच्या सिक्युरिटीचं जे कडा आहे त्यामध्ये पाकिस्तानच्या आर्मीचे पण लोक आहेत. असं म्हटलं जातं की पहलगाम जो दहशतवादी हल्ला आहे तो या सैफुल्ला कसोरीनंच घडवून आणला होता, LETनंच घडवून आणला होता आणि त्या अगोदर 2 महिने तो पाकिस्तानच्या सैन्याच्या एका कॅम्पमध्ये गेला होता. तिथं त्याच्यावरती पुष्पवृष्टी केलेली होती, पाकिस्तानच्या सैन्यानं केलेली होती दहशतवाद्याच्या अंगावर. म्हणजे पाकिस्तानचं सैन्य किती प्रोफेशनल टेररिस्ट आहे हे तुम्हाला इथं लक्षात येईल. या सगळ्या गोष्टींच्यामुळे असं आहे की या दहशतवाद्यांना खुश ठेवल्याशिवाय पाकिस्तानमध्ये सत्तेत राहताच येत नाही, हे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना कळलेलं आहे. या दहशतवाद्यांच्यावरती, यांच्या संघटनेच्यावरती संयुक्त राष्ट्रानं जरी बंदी घातली असली तरीही पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना मात्र यांची गरज लागतेच. यांना संपवायचा प्रयत्न करणारा राज्यकर्ता पाकिस्तानमध्ये सहसा टिकत नाही. हाच पाकिस्तानचा मागच्या 80 वर्षांचा इतिहास आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पण पाकिस्ताननं ज्या पद्धतीचे साप आपल्या देशात पाळलेत त्याचा त्रास आता पाकिस्तानलाच होण्याची सुरुवात झालेली आहे आणि वाजपेयींनी जे सांगितलं होतं तेही पूर्ण होईल, कदाचित तेच घडायला लागले की काय असंही वाटतंय. या सगळ्या मुद्द्यांवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.